जाताना स्मरण गुरुजींना जाताना स्मरण गुरुजींना प्रिय काजीना धरण्या शिवाजीला सांगा म्हणे धड हो वेळ कशी काय सांगा म्हणे धड हो वेळ कशी काय सांगा म्हणे धड हो वेळ कशी काय म्हणून मी आलो ठरावया पा आज म्हणे लगा हाय 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 राज आज म्हणे लगा हाय 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 राज आज म्हणे लगा हाय 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 राज अफजल खान राजांना पकडण्यासाठी निघाला जात असताना काजींकडे गेलेला आहे शुभ मुहूर्त बघायचा आहे त्या काजींना सांगितलं हम जा रहे हैं शिवा को पकडने के लिए शुभ घटिका बताओ अशा वेळेला त्या काजीनं पंचांग हातामध्ये घेतलं पंचांगाचं पान उघडलं आणि तसं त्या अफजल खानाला सांगितलं सरदार जी आप शिवा को पकड़ने के लिए मत जाइए क्यों क्या हुआ सरदार जी माफ कीजिएगा लेकिन आप शिवा को पकड़ने के लिए मत जाइए आपको दगा हो सकता है तुम्ही शिवाजी राजांना पकडायला जाऊ नका तुमच्या जीवाला हानी होऊ शकते असं म्हणल्याबरोबर त्या काजीचा तिथंच गळा दाबून अफजल खानानं त्या काजीला ठार केलं खान पुढे निघाला जात असताना आवडती बायको आली आवडती म्हणल्यावर नावडती आली ती म्हणते प्राणनाथ धनी तुम्ही काय शिवाजीला धरायला जाऊ नका यामध्ये मला धोका होऊ शकतो असं वाटतंय त्या बायकोचा तिथंच गळा दाबून ठार केलं उरलेल्या 63 बायका अफजल खानाला एकूण 64 बायका उरलेल्या 63 बायका विहिरीत बुडवून मारल्या आणि खान पुढे निघाला तुळजापूरची भवानी तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी छत्रपती शिवाजी महाराज ज्या जगदंबेची आराधना करत होती ज्या देवीची भक्ती करत होते त्या तुळजापुरामध्ये अफजल खानानं काय केलं तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी जिथे कृपा छत्र शिवाजीला 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 अफजल खानानं विचार केला 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 फोडावं जगदंबा मूर्तीला फोडावं जगदंबा मूर्तीला फोडावं जगदंबा मूर्तीला फोडावं भवानीच्या मूर्तीला त्या अफजल खानानं त्या जगदंबेच्या मूर्तीला फोडून टाकण्याचा विचार केला फोडील जगदंबा मूर्तीला फोडील जगदंबा मूर्तीला भरडल जात्यामध्ये तिचं लागा भवानीला दादा भरडल जात्यामध्ये तिचं लागा भवानीला दादा अफजल खानानं त्या भवानीच्या मूर्तीवरती घणानं भाव घातला आणि ही बातमी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कानावरती जाऊन पोहोचलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी राजांना म्हणतात शिवबा तो 32 जाताचा बोकड फारच माजलेला दिसतोय शिवबा त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा त्यानं जगदंबेच्या मूर्तीवरती घणानं घाव घातला त्यानं विजापूर सोडलेला आहे तुळजापुराकडे तो खान निघाला खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुराकडे निघालेला आहे ज्या ठिकाणी रामकृष्ण हरीचा गजेर सुरू होता अशा त्या वारकऱ्यांवरती त्या अफजल खानानं अत्याचार करायला सुरुवात केली जात असताना स्त्रियांची आबरू लुटू लागला काही गोरेभर रस्त्यावरती चराचर कापू लागला जनावरांचा कडबा पेटवून देऊ लागला खानानं पंढरपूर सोडलं खान शिंगणापुराकडे आलेला आहे आणि मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा अत्याचार पाहून त्याला पत्र लिहिलं खान साहेब
तुम्ही आमच्या वडिलांसोबत एका दरबारामध्ये नोकरीला होता. तुम्ही आम्हाला आमच्या काकासारखे आहात आणि तुमची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे असं म्हणल्याबरोबर त्या अफजल खानाला पत्र लिहिलं राजाने. मग त्या होकाराची मान डुलवली. अफजल खान भेटीसाठी तयार झाला आणि मग त्यावेळेला अफजल खानानं सिंगापूर सोडलेला आहे. खान वाईमध्ये येऊन थांबलेला आहे. राजाने भेटीची जागा निश्चित केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी वेळ ठरवली, जागा ठरवली. त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केला. सुंदर तंबू मारलेला आहे. त्या शामियानामध्ये हिरे माणिक मोत्याने बनवून काढलेला आहे तो शामियाना. आणि मग त्या अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज 12:30 खाली निघाले. 12:30 वेळ निवडण्याचं कारण असं होतं, ज्या वेळेला अफजल खान त्या गडावरती बघेल त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरण पडावी आणि आपला मार्ग त्या अफजल खानाच्या ध्यानात येऊ नये म्हणून 12:30 वेळ निवडलेली आहे. 12:30 राजे खाली निघाले. दुपारी 2 वाजता राजे त्या शामियानाच्या समोर आलेले आहेत. शिवाजी महाराजांना अफजल खानाला शिवाजी महाराज समोरासमोर दिसू लागले. आणि मग तो आतुरलेला अफजल खान शिवाजी राजांना म्हणतोय, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. अफजल खानानं राजांच्या भेटीसाठी बाहू फैलावले. राजाने त्या शामियानामध्ये प्रवेश केला आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल, कशी शिवराय जवळ जाव, शिवराय जवळ जाऊन हे कडकडून जाणं. तो कपटी अफजल खान, तो कपटी अफजल खान, कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानानं, काय प्रकार केला खानानं. तो कपटी अफजल खान, कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून. धरुनिया मान, भगलेता धरुनिया मान, दाबू लागला जोरा जोरानं. तो कपटी अफजल खान भमरेची कट्यार काढून खान करी भाल शुभानं पूर्ण जाणून काय प्रकार विद्या